नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशक औषधाचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशक औषधाचा या ठिकाणी वापर करायला पाहिजे। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशक औषधाचा वापर या ठिकाणी करायला पाहिजे। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी करत असताना कोणत्या कीटकनाशक औषधाचा या ठिकाणी वापर करायला पाहिजे, ज्यामुळे आपल्याला या वर्षी कापसाचं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी कधी घ्यायला पाहिजे ती टायमिंग तर बघूया। तर बघा मित्रांनो, कापसाच्या पिकामध्ये पहिली फवारणी ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान असेल त्यावेळेस आपण कापसाच्या पिकामध्ये पहिली कीटकनाशकाची फवारणी घ्यायला पाहिजे। आणि कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना आपल्या कापसाच्या पिकावरती कोणते कोणते त्या ठिकाणी कीटक येऊ शकतात हे लक्षात घ्या। तर कापसाच्या पिकामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये रस शोषक करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळून येत असतो। याच्यामध्ये मावा, त्यानंतर भुरी, तुडतुडे यांसारख्या किडी ज्या की रस शोषण करतात, म्हणजे काय करतात की आपल्या कापसाच्या पिकामध्ये असणारे मुख्य अन्नद्रव्य त्यांनाच खेचून घेतात, ज्यामुळे आपलं कापसाचं पीक हे कमजोर होते पुन्हा वाळून जाते। तर या असणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी सुरुवातीच्या काळात काय आपल्याला फार महागडं औषध वापरायची गरज आहे का? हो, अजिबात नाही। पण कास्तकार बांधव काय करतात की बाबा आपल्या ह्याच्यावरती कीट येऊ नये, जगापेक्षा आपला कापूस काहीतरी वेगळा दिसावा म्हणून गरज नसताना देखील मोठ्या प्रमाणात इथं खर्च करतात, पण हा खर्च टाळता येऊ शकतो। मग कोणत्या कीटकनाशकांचा या ठिकाणी वापर करावा? तर नंबर 1 मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्या फवारणीमध्ये बायर कंपनीचं कॉन्फिडर वापरू शकतात 20 लिटरच्या पंपाला 10 ml। तुम्ही त्यानंतर हे जर नाही मिळालं किंवा आवडत नसेल तर तुम्ही सिजेंटा कंपनीचा एक्ट्रा वापरू शकतात 20 ml ला 5 ग्रॅम। त्यानंतर प्रोफेनोफॉक्स ज्याचा एका एकरासाठी तुम्ही 300 ते 400 ml वापर करू शकतात, नाहीतर थायमिथाइड याचाही वापर करू शकतात। यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर जर आपण पहिल्या फवारणीत केला तर कमीत कमी खर्चामध्ये 100% मावा, भुरी, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडीचा आपण नायनाट करू शकतात। तर लक्षात घ्या मित्रांनो,
सुरुवातीची फवारणी अत्यंत महत्त्वाची असते, पण फार महागड्या औषधांची इथं काही गरज नसते. जे काम मित्रांनो साध्या गोष्टीनं होते त्याच्यासाठी तुम्ही जास्त महागड्या गोष्टीचा वापर करू नये. कारण नख काढण्यासाठी काही तलवार वापरायची गरज नाही हो, नख काढण्यासाठी नेल कटरचाच वापर करायला पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात जास्त महागाचं नाही तर स्वस्ताचं औषध वापरा आणि किडीचा नायनाट करा. कारण कापसाच्या पिकावर एक नाही तर आपल्याला 4-5 फवारण्या घ्यावं लागत असतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.